Good morning, student. I am Mr. Vikas Saivararan Singh from Krishna Mahavidyalay, Retribudrug, Department of Chemistry. Today I will deliver the fourth lecture on the topic aldehydes, ketones, and carboxylic acids. In last lecture, we have to discuss the methods of preparation. Few methods I will discuss today. In last lecture, I had discussed preparation of aldehyde ketones from aliphatic alkenes, alkynes, हायड्रोकार्बन्स याच्यापासून आपण काय केले लास्ट लेक्चरला अल्डेड्स अँड कीटोन्स हे प्रिपेअर केलेले आहेत. टुडे आय विल डिस्कस अगेन द प्रिपरेशन ऑफ अल्डेड अँड कीटोन्सच, पण ते कुठल्या कॅटेगरीमधले आहेत? ॲरोमॅटिक कीटोन्स आहेत, ॲरोमॅटिक अल्डेड्स आहेत. हे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. पाठीमागच्या तासाला आपण काय बघितलं आहे? अलिफॅटिक अल्डेड्स, अलिफॅटिक कीटोन्स हे प्रिपेअर केलेत. आता आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये काय बघायचं आहे तर ॲरोमॅटिक कीटोन्सचं प्रिपरेशन. आपल्याकडे ॲरोमॅटिक अल्डेड्स पण आहेत, ॲरोमॅटिक कीटोन्स पण आहेत, ॲरोमॅटिक कार्बॉक्झिलिक ॲसिड्स पण आहेत. यांचं प्रिपरेशनसुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे. म्हणून आजचा पहिला पॉईंट आहे आपल्या डिस्कशनचा, दॅट इज प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक कीटोन्स फ्रॉम असिल क्लोराइड्स, दॅट इज फ्रॉम फ्रिडल क्राफ्ट अस्कायलेशन. आता फ्रिडल क्राफ्ट असायलेशनपासून आपण काय करतोय? ॲरोमॅटिक कीटोन्स प्रिपेअर करतोय. मग त्यासाठी काय वापरलं जाते? ॲरोमॅटिक कंपाऊंड्स वापरले पाहिजेत. साधा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे नाही का? वेन बेन्झेन किंवा त्याच्या डेरिव्हेटिव्ज ऑर इट्स डेरिव्हेटिव्ज ट्रीटेड विथ असिल क्लोराइड इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराइड इट गिव्ज करस्पॉन्डिंग ॲरोमॅटिक कीटोन्स. म्हणजे बेन्झेन किंवा त्याच्या डेरिव्हेटिव्ज वापरा, मग आपल्याला ॲरोमॅटिक अल्डेड्स पण मिळणार आहेत, ॲरोमॅटिक कीटोन्स पण मिळणार आहेत. इथं आपण प्रिपेअर करतोय ॲरोमॅटिक कीटोन्स. मग त्यासाठी बेन्झेन किंवा त्याच्या डेरिव्हेटिव्ज आपण काय करतोय? यूज करतोय, ट्रीट करतोय. कशाबरोबर? असिल क्लोराइड बरोबर इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराइड. आता फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन म्हणलं की अनहायड्रस AlCl3 रिॲक्टंट आलाच, कॅटलिस्ट आलाच. हा पाठ करायची काही गरज नाही, हे लक्षातच आलं पाहिजे. ज्या वेळेस आपण फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन्स करू त्यावेळेस आपला कॅटलिस्ट ठरलेला आहे फ्रिडल क्राफ्टसाठी अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराइड. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा कॅटलिस्ट कुठलाही वापरला जात नाही, हे लक्षात ठेवा. मग आता त्याच्यामध्ये रिॲक्शन कशी होते बघा. बेन्झेन CH3COCl, असिल क्लोराइड, ॲसिटल क्लोराइड आपण ज्याला म्हणू, अनहायड्रस AlCl3 गिव्ज COCH3. म्हणजे COCH3 इथं ॲड होते. देर इज अ फॉर्मेशन ऑफ HCl. आणि ह्या कंपाऊंडचं नाव काय आहे? काय म्हणायचं याला? ॲसिटोफिनॉन. C डबल बॉन्ड O CH3. हा या पद्धतीनं आपल्याला काय करस्पॉन्डिंग कीटोन तयार होते, ॲरोमॅटिक कीटोन. बेन्झेनपासून ॲसिटोफिनॉन आपण प्रिपेअर केला. नेक्स्ट मेथड आहे फ्रॉम नायट्राइल्स. आता नायट्राइलचं रिडक्शन केलं की आपल्याला करस्पॉन्डिंग काय करता येतात? अल्डेड कीटोन्स हे प्रिपेअर करतात. पहिल्यांदा बघूया आपण प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स. आता हे अल्डेड नायट्राइलपासून कसं प्रिपेअर केलं जाते? त्यासाठी काय केलं जाते? इथरल सोल्युशन घेतलं जाते. म्हणजे इथरमध्ये नायट्राइलचं सोल्युशन घेतलं जाते. अँड इथरल सोल्युशन ऑफ नायट्राइल इज रिड्यूस टू इमाइन हायड्रोक्लोराइड. म्हणजे पहिल्यांदा आपण इमाइन हायड्रोक्लोराइडमध्ये रूपांतर करतोय बाय स्टॅनस क्लोराइड, दॅट इज SnCl2 इन द प्रेझेन्स ऑफ HCl गॅस. आणि त्यानंतर हा जो इमाइन हायड्रोक्लोराइड आहे ऑन फर्दर ॲसिड हायड्रॉलिसिस अल्डेड हे आपल्याला ऑब्टेन होतात. अँड दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज स्टीफन्स रिॲक्शन. ह्या रिॲक्शनला काय म्हटलं जातं? स्टीफन्स रिॲक्शन म्हटलं जाते. म्हणजे आपण पहिल्यांदा इथरल सोल्युशन ऑफ नायट्राइल रिड्यूस करतोय टू इमाइन हायड्रोक्लोराइड इन द प्रेझेन्स ऑफ स्टॅनस क्लोराइड आणि HCl गॅस आहे. आणि त्यानंतर हे इमाइन हायड्रोक्लोराइडचं आपण ॲसिड हायड्रॉलिसिस करतोय आणि त्यामुळे आपल्याला करस्पॉन्डिंग
अल्डिहाइड्स मिळणार आहेत. आणि ही जी रिॲक्शन दिलेली आहे ही कुठल्या सायंटिस्टनी तयार केलेली आहे तर दॅट सायंटिस्ट इज कॉल्ड ॲज स्टीफन्स आहे. आणि म्हणून या रिॲक्शनला आपण म्हणलं जाते दिस रिॲक्शन इज कॉल्ड स्टीफन्स रिॲक्शन. परीक्षेमध्ये तुम्हाला स्टीफन्स रिॲक्शन सुद्धा प्रश्न विचारला जाईल किंवा हाऊ विल यू कन्वर्ट. आता हाऊ विल यू विचारलं जात नाही. कन्वर्ट द फॉलोइंग नायट्राइल्स इनटू अल्डिहाइड किंवा कीटोन कुठलं देतील त्याच्यावरती तुमची एक्झाम्पल. मग त्या लक्षात आलं पाहिजे की हे आपल्याला नायट्राइलपासून प्रिपेअर करण्याची रिॲक्शन म्हणजे स्टीफन्स रिॲक्शन आहे. बघा एक्झाम्पल. आता एसएन प्लस टॉयस ऑफ HCl पहिल्यांदा SnCl2 प्लस टॉयस ऑफ नेसंट हायड्रोजन. रिडक्शन म्हणलं की ॲडिशन ऑफ हायड्रोजन. हे नेसंट हायड्रोजन म्हणजे SN 3 आहे. टॉयस ऑफ HCl SnCl2. आता इथे HCl गॅस वापरला आणि त्यामुळे मिळालं आपल्याला टॉयस ऑफ HCl. आता यामध्ये काय होते बघा एक जनरल रिॲक्शन RC ट्रिपल बॉन्ड एन इतर सोल्युशन आपण नायट्राइल आहे. हा 2H आपण SnCl2 पासून प्रिपेअर केला. इमाइन दॅट इज RCH डबल बॉन्ड NHHCl. इथं आपला HCl याच्यावरती बाणावरती आहे तर इथं आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे इथं आपण लिहिला HCl आणि मग NHHCl मिळणार. गिव्ज परत इथं रिडक्शन RCHO प्लस NH4Cl. म्हणजे इथे HCl लिहिलेला आहे आपला RC ट्रिपल बॉन्ड N प्लस 2H SN प्लस HCl. हे HCl इथं यूज केले दॅट इज RCH डबल बॉन्ड NHHCl गिव्ज RCHO प्लस NH4Cl. म्हणजे अशा पद्धतीनं काय होतं आपल्याला अल्डिहाइड्स तयार होतात. एक्झाम्पल बघितलं आपण CH3C ट्रिपल बॉन्ड N नायट्राइल मिथिल नायट्राइल प्लस 2H इन प्रेझेन्स ऑफ. इथं आपण लिहूया का. ठीक आहे. इथं आपण लिहिलेलं आता सो दॅट अबाउट द SN HCl. हे SN HCl इथं महत्वाचं आहे. HCl इथं यूज केले दॅट इज इमाइन हायड्रोक्लोराईड तयार झाले आणि विच ऑन हायड्रॉलिसिस दॅट इज H3O प्लस. याच्यामध्ये जर केलं तर आपल्याला हायड्रॉलिसिस होते आणि ॲसिड असेल बेस असेल वी हॅव टू ऑब्टेन करस्पॉन्डिंग acetaldehyde. CH3C triple bond N methyl nitrile gives acetaldehyde plus NH4Cl. या पद्धतीनं आपण अल्किल नायट्राइल्स पासून सुद्धा करस्पॉन्डिंग अल्डिहाइड्स आणि करस्पॉन्डिंग कीटोन सुद्धा प्रिपेअर करते आणि दॅट रिॲक्शन इज कॉल्ड एज स्टीफन्स रिॲक्शन्स नाही का. फ्रॉम इस्टर अगेन वी हॅव टू प्रिपेअर अल्डिहाइड अँड कीटोन फ्रॉम इस्टर्स. Esters are reduced to aldehydes with diisobutyl aluminum hydride DiBALH diisobutyl aluminum hydride. त्याचा लॉंग फॉर्म आपण सांगितलं. अँड दिस रिॲक्शन कॅरीड आउट ॲट लोस्ट टेम्परेचर 195 केल्विन टेम्परेचर. म्हणजे इस्टरचं सुद्धा रिडक्शन आपण डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड वापरून रिडक्शन करू शकतो आणि वी हॅव टू प्रिपेअर करस्पॉन्डिंग अल्डिहाइड्स. पण कशाचं रिडक्शन करणार आहे इस्टरचं रिडक्शन. काय यूज करणार आहे डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. हा कॅटलिस्ट वापरून आपण इस्टरचं रिडक्शन करू. लो टेम्परेचरला ही रिॲक्शन होत असते 195 किलो टेम्परेचर. वी हॅव टू ऑब्टेन करस्पॉन्डिंग अल्डिहाइड्स. बघा एक्झाम्पल CH3CH210 डोडिकेल आपल्याकडे मिथिल ॲसिटेट आहे. सो C डबल बॉन्ड OCH3 गिव CH3CH210 CH डबल बॉन्ड O. मग या पद्धतीनं आपल्याला डोडिकेल ॲसिटाल्डिहाइड मिळालेलं आहे आपल्याला. सो दॅट अबाउट द फ्रॉम इस्टर्स. म्हणजे अशा पद्धतीनं हे करस्पॉन्डिंग आपल्याला अल्डिहाइड्स इस्टर्सपासून सुद्धा आपण काय करतोय प्रिपेअर करतो. सिमिलरली वी हॅव टू प्रिपेअर कीटोन्स. आता कीटोनचं प्रिपरेशन त्यामध्ये काय केलं जातं तर ग्रिग्नार्ड रिएजंट लाईक मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड काय इथिल कुठलंही काय ॲडेड टू CH3CN मिथिल सायनाइड इन इथरल सोल्युशन व कॉम्प्लेक्स फॉर्म होतोय आणि विच ऑन ॲसिड हायड्रॉलिसिस गिव्ज ॲसिटोन. आता ग्रिग्नार्ड रिएजंट आहे मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड तो आपण ॲड करतोय CH3CN मिथिल सायनाइडमध्ये. इथरल सोल्युशन घेतोय कॉम्प्लेक्स तयार होते आणि विच ऑन ॲसिड हायड्रॉलिसिस काय मिळणार आपल्याला करस्पॉन्डिंग ॲसिटोन. बघा CH3C ट्रिपल बॉन्ड आहे याच्यामध्ये ग्रिग्नार्ड रिएजंट आपण ॲड केला कॉम्प्लेक्स मिळाला CH3CCH3 अँड MgI. या पद्धतीनं हा कॉम्प्लेक्स तयार झाला. त्याचं आपण हायड्रॉलिसिस केलं वी हॅव टू ऑब्टेन करस्पॉन्डिंग इमाइन परत CH3CH3 डबल बॉन्ड NH प्लस MgOH
आणि अगेन वी हॅव टू ऑब्टेन करस्पॉन्डिंग ॲसिटोन. इथं 2 H2O मॉलिक्युल्स आपल्याला लागतात. एका स्टेपमध्ये ही रिॲक्शन दाखवली चालेल. इथं डायरेक्ट 2 लिहिलं तरी काय रिॲक्शन येणार, हा प्रॉडक्ट हा आणि हा, हे फक्त लिहायची गरज नाही. म्हणजे इथं आपल्याला करस्पॉन्डिंग हा मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स आहे, त्याचं इथं 2H2O वापरून हायड्रॉलिसिस केलं, CH3CCH3 डबल बॉन्ड O प्लस अमोनिया प्लस MgIOH लिहिलं चालते, किंवा मी 2 स्टेपमध्ये दाखवली, CH3CCH3 डबल बॉन्ड NH प्लस MgIOH हा पहिल्यांदा बायोफॉर्गेट केला, परत दुसरा मॉलिक्युल H2Oचा वापरला आणि याचं हायड्रॉलिसिस केलं आणि करस्पॉन्डिंग ॲसिटोन आपल्याला काय झालं, प्रिपेअर करता आलं. मग अशा पद्धतीने ही आपण करस्पॉन्डिंग कीटोन्सचं प्रिपरेशन हे करू शकतोय. मिथिल सायनाइडमध्ये फक्त काय करायचं आहे आपल्याला, ग्रिगनार्ड रिएजंट ॲड करायचं आहे. ॲड केला की मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स त्याचं हायड्रॉलिसिस करा, करस्पॉन्डिंग कीटोन्स आपल्याला प्रिपेअर करता येतील. जसं आपण अल्डिहाइड्स बघितले तसंच आपण हे कीटोनचं सुद्धा प्रिपरेशन करू शकतोय. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन पासून आपल्याला करस्पॉन्डिंग ॲरोमॅटिक अल्डिहाइड कीटोन्स बघायचे आहेत. म्हणजे आता ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन वापरा, ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स मिळणार, ॲरोमॅटिक कीटोन्स आपल्याला मिळणार आहेत. बघा आता त्यामध्ये पहिलं आहे ऑक्सिडेशन ऑफ टोल्यून, म्हणजे बेन्झेन किंवा त्याच्या डेरिव्हेटिव्ह आपण वापरते. मग आता बेन्झेनची डेरिव्हेटिव्ह आपण वापरली, टोल्यून वापरलं आपण, इज ऑक्सिडाइज्ड बाय क्रोमियल क्लोराइड. क्रोमियम कॉम्प्लेक्स तयार होते आणि त्याचं हायड्रोलिसिस केलं की आपल्याला काय मिळतंय, बेन्झा अल्डिहाइड मिळते. म्हणजे बेन्झेन किंवा त्याच्या डेरिव्हेटिव्ह आपण घेतोय, त्याचं ऑक्सिडेशन करतोय बाय क्रोमियम क्लोराइड, आपल्याला क्रोमियमचा कॉम्प्लेक्स मिळणार आणि हा क्रोमियमच्या कॉम्प्लेक्सचं आपण ॲसिड हायड्रोलिसिस केलं की आपल्याला करस्पॉन्डिंग बेन्झा अल्डिहाइड मिळणार आहे. बघा रिॲक्शन, CH3 हा टोलीन, क्रोमियल क्लोराइड in presence of CH2, twice of CrO2Cl2, complex chromium complex CHOCr Cl2H OCr Cl2H हा क्रोमियमचा कॉम्प्लेक्स मिळाला. हायड्रॉलिसिस केलं, वी आउट ऑब्टेन करस्पॉन्डिंग ॲसिटाल्डिहाइड प्लस CrO2Cl2, अगेन वी आउट ऑब्टेन द बाय प्रॉडक्ट. म्हणजे इथं काय मिळालं आपल्याला, बेन्झा अल्डिहाइड मिळालं. म्हणजे बेन्झेन किंवा त्याच्या डेरिव्हेटिव्ह घ्या, क्रोमियम क्लोराइड घ्या, क्रोमियमचा कॉम्प्लेक्स तयार होईल, त्याचं हायड्रॉलिसिस केलं की करस्पॉन्डिंग आपल्याला ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स मिळाले. अशा पद्धतीनं आपण हायड्रोकार्बनचा वापर करून सुद्धा करस्पॉन्डिंग अल्डिहाइड कीटोन, मग इथं काय वापरलं आपण, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन वापरले. ॲरोमॅटिक काय मिळणार आपल्याला, अल्डिहाइड कीटोन्स मिळतील. दुसरं बघूया आपण, दुसरं ऑक्सिडायझिंग एजंट वापरते, तिथं क्रोमियल क्लोराइड होता, इथं क्रोमियम ट्रायऑक्साइड इन ॲसिटिक ॲसिड वापरलं तर काय होते बघा, टोलिन किंवा बेन्झेन ऑर इट्स डेरिव्हेटिव्ह्ज ऑन ट्रीटिंग विथ क्रोमियम ट्रायऑक्साइड अँड ॲसिडिक अनहाइड्राइड or acidic acid gives diacetate derivatives which on acid hydrolysis it gives corresponding aldehydes. म्हणजे बेन्झेन किंवा त्याच्या डेरिव्हेटिव्हचं आपण ट्रीटमेंट, क्रोमियम ट्रायऑक्साइड इन ॲसिडिक ॲसिड वापरा, ॲसिडिक अनहायड्राइड वापरा, डायसिटेट डेरिव्हेटिव्ज मिळतील आणि त्याचं परत आपण हायड्रॉलिसिस केलं, इट प्रोड्यूस करस्पॉन्डिंग ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. रिॲक्शन बघा आता, इथं आपण घेतली रिॲक्शन, दॅट इज टोलिन प्लस CrO3 प्लस CH3CO ट्वायसो ॲसिडिक अनहायड्राइड, 273 केल्विन टेम्परेचर, इट गिव्स कॉम्प्लेक्स हा डायसिटेट डेरिव्हेटिव्ज OCOCH3 OCOCH3 ॲसिटेट डेरिव्हेटिव्ज मिळालं, H3O प्लस हायड्रॉलिसिस केलं आणि वी आउट ऑब्टेन करस्पॉन्डिंग बेन्झा अल्डिहाइड. बघा ही रिॲक्शन पहिल्यांदा बघूया आपण नेक्स्ट. म्हणजे अशा पद्धतीनं काय करता येते आपल्याला, करस्पॉन्डिंग अल्डिहाइड्स हे तयार करता येतात. सिमिलरली कमर्शियल मेथडनं सुद्धा आहे. आता कमर्शियल मेथडमध्ये सुद्धा आपल्याला करस्पॉन्डिंग ॲरोमॅटिक अल्डिहाइड कीटोन आपण प्रिपेअर करतोय. मग बघूया आता कमर्शियल मेथडमध्ये साईड चेन क्लोरिनेशन केलं, कशाचं करतोय, बेन्झल क्लोराइडचं करतोय, विच ऑन हायड्रॉलिसिस गिव्स बेन्झा अल्डिहाइड. आता या सगळ्या रिॲक्शन मित्रांनो ह्या घटवल्या पाहिजेत. ह्या नुसत्या रिॲक्शनमध्ये बघता आपण शिकतोय, ह्या नुसत्या बघण्याच्या नाही आहेत. जोपर्यंत तुम्ही ह्या रिॲक्शन्स घटवणार नाही तोपर्यंत परफेक्ट होणार नाहीत.
हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं ह्या रिॲक्शन आपल्या व्हिडिओ लेक्चर बघून झाल्यानंतर ह्या रिॲक्शन्स घटवा. वहीमध्ये वारंवार 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 मनगट दुखेपर्यंत लिहायचा प्रयत्न करा. बघून घ्या, नंतर बिन बघता लिहा, लगेच काय येणार नाहीत. पण ह्या रिॲक्शन बॅलन्स पाहिजेत, ह्या रिॲक्शन लिहिता आल्या पाहिजेत, तरच तुम्हाला मार्क्स मिळणार, अन्यथा मार्क्स मिळणार नाहीत. हे लक्षात ठेवा. मग साईड चेन क्लोरिनेशन आपण करतोय. आता कमर्शियल मेथडमध्ये बघा काय आहे, CH3 टोल्यून आहे प्लस ट्रास ऑफ Cl2 क्लोरीन. साईड चेन क्लोरिनेशन म्हणजे Cl2 वापरला. अल्ट्रालाइट लाईट मायनस ट्रास ऑफ HCl मी इथं लिहिले नाही, आता एका स्टेपमध्ये लिहितोय म्हणून मायनस ट्रास ऑफ HCl इथं लिहिला चालतोय. परत हा प्रॉडक्ट खाली लिहा, हायड्रोलिसिसला हा प्रॉडक्ट लिहा. रिॲक्शन कशाही लिहिल्या ते चालतात, काय अडचण नाही. म्हणजे टोल्यून प्लस ट्रास ऑफ Cl2 अल्ट्रालाइट लाईट मायनस ट्रास ऑफ HCl गेलं, दॅट इज Cl2 तयार झालं मायनस ट्रास ऑफ HCl. हायड्रॉलिसिस केलं आपण इथं बेन्झल क्लोराईडचं, ॲसिटाल्डेड मिळाला, सॉरी बेन्झाल्डेड मिळाला, दॅट इज बेन्झेन CHO प्लस ट्रास ऑफ HCl. हे साईड चेन क्लोरिनेशन आहे. या पद्धतीनं आपण प्रिपेअर करतोय. दुसरी मेथड बघा, हे टोल्यून झालं मिथिल बेन्झेन. आता इथिल बेन्झेन आपण वापरलं, इथिल बेन्झेनपासून आपल्याला ॲसिटोफिनॉन तयार होते. म्हणजे इथिल बेन्झेन वापरलं, CH3CH इथं CH2CH3 आहे प्लस ट्रास ऑफ HCl सेमच आहे, अल्ट्रालाइट लाईट मायनस ट्रास ऑफ HCl, हायड्रॉलिसिस डायरेक्ट आहे. इट गिव्ज ClCl, इथं CHCl2 होतं, इथं CHClCl होणार आणि इथं CH3 होणार. हायड्रॉलिसिस ॲसिटोफिनॉन म्हणजे कीटोन आपण इथं काय केलं, प्रिपेअर केलं. म्हणजे अशा पद्धतीनं कमर्शियल मेथडनं सुद्धा आपल्याला बेन्झाल्डेड तयार करता आलं, ॲसिटोफिनॉन तयार करता आलं. ॲसिड अल्डेड्स आणि कीटोन्स हे सगळे ॲरोमॅटिक आहेत. नेक्स्ट फ्रॉम गॅटरमन कोच रिॲक्शन. आता गॅटरमन कोच रिॲक्शनमध्ये सुद्धा आपण काय करतोय, अल्डेड तयार करतोय. मग आता इथं काय आहे, बेन्झेन आहे, त्याच्या डेरिव्हेटिव्स ट्रीट करतोय कार्बन मोनॉक्साईड अँड HCl इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड किंवा कॉपर क्लोराईड वापरा, बेन्झाल्डेड तयार होते किंवा सबस्टिट्यूटेड बेन्झाल्डेड तयार होईल. रिॲक्शन आता बेन्झेन प्लस CO प्लस HCl अनहायड्रस AlCl3 वापरलं किंवा अनहायड्रस CuCl2 वापरलं, बेन्झाल्डेड मिळालं प्लस HCl. आता यामध्ये जर आपण बघितलं तर याचे सबस्टिट्यूटेड डेरिव्हेटिव्ह जर घेतलं आपण इथं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इथं घेतला CH3, इथं जर आपण CH3 लिहिलं तर इथं काय येणार आहे आपला CH3 येईल. सो दॅट अबाउट द CH3. इथे NO2 वापरला आपण समजा याच रिॲक्शनला, तर इथं पॅरानायट्रो टोल्यून आहे, तर पॅरानायट्रो बेन्झाल्डेड मिळणार टोल्यून. सो दॅट अबाउट दिस. म्हणजे सबस्टिट्युएंट वापरले, त्याच्या डेरिव्हेटिव्ह वापरल्या तरी काय रिॲक्शनमध्ये फरक पडला आहे का, नाही. CO प्लस HCl अनहायड्रस AlCl3 वापरा, CuCl2 वापरा, करस्पॉन्डिंग आपल्याला बेन्झाल्डेड और इट्स डेरिव्हेटिव्ज आपल्याला ऑप्टेन होतील. अशा पद्धतीनं ह्या गॅटरमन कोचनं सुद्धा आपण काय करतोय, प्रिपेअर करतोय अल्डेड्स आणि कीटोन्स. मग फ्रिडल क्राफ्ट असायलेशन ऑफ अरिन्स हेही रिॲक्शन महत्त्वाचे आहे. बेन्झेन त्याच्या डेरिव्हेटिव्ज घेतल्या, अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईड घेतलं, इट गिव्स करस्पॉन्डिंग कीटोन्स आपण प्रिपेअर करतोय. मग अशा आपण अल्डेड्स तयार केला तर कीटोन्स, बेन्झेन प्लस CH3COCl प्लस अनहायड्रस LCl3 COCH3 प्लस HCl, CH3 प्लस CO प्लस HCl अनहायड्रस घेतलं, CH3CHO प्लस HCl. मग कुठल्याही रिॲक्शन्स आपण बघा, यामध्ये आपल्याला करस्पॉन्डिंग अल्डेड्स आणि कीटोन्स बघायला मिळतात. सिमिलरली वी हॅव टू प्रिपेअर अल्डेड्स फ्रॉम इस्टर्स. बघायची बघितली रिॲक्शन आहे त्यामुळे रिपीट नको करा. थँक्यू. म्हणजे अशा पद्धतीनं आपण ॲरोमॅटिक अल्डेड्स आणि कीटोन्सचं सुद्धा आपण प्रिपरेशन करू शकतोय. विद्यार्थी मित्र हो, ह्या सगळ्या ॲरोमॅटिक अल्डेड कीटोनच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स आहेत. यामध्ये बऱ्याच वेळेला अल्डेड कीटोनवरती, ह्या ॲरोमॅटिक अल्डेड कीटोनवरती प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळं ह्या रिॲक्शन सारख्या घटवल्याशिवाय काही आपल्याला लिहिता येणार नाहीत. त्यामुळं ह्या रिॲक्शन वारंवार घटवणं गरजेचं आहे. मनगट दुखेपर्यंत ह्या रिॲक्शन्स लिहिल्याच पाहिजेत. आता केमिस्ट्रीमध्ये जर मॅक्झिमम मार्क्स पाडायचे असतील तर तुम्हाला रिॲक्शन घटवल्याच पाहिजेत. जोपर्यंत तुम्ही रिॲक्शन घटवत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या रिॲक्शन बिन बघता लिहिता येणार नाहीत. आणि म्हणून
ह्या पाटी पेन्सिलवरती लिहा किंवा आपल्या रफ जर्नल्स असतील त्यातली कोरी पान असतील ते फाडा, त्याच्यावरती ह्या रिॲक्शन्स बघून मनगट दुखेपर्यंत लिहा. नंतर मनगट दुखेपर्यंत न बघता लिहिण्याचा सराव करा. सरावाशिवाय ह्या रिॲक्शन्स लिहिता येणार नाहीत, कारण मॅक्झिमम याला ऑप्शन्स मार्क आहेत 8 मार्काचे प्रश्न याच्यावरती कंपल्सरी विथ ऑप्शन्स विचारले जाणार आहेत. म्हणजे 8 मार्काचे ऑप्शन सहित आहेत, पण कंपल्सरी 6 मार्क आहेत ना त्याला. मग जर नाही केला तर तेवढे मार्क्स आपल्याला मिळणार नाहीत. आणि त्यामुळं सगळ्यांनी ह्या रिॲक्शन्स घटवल्याच पाहिजेत. पाटी पेन्सिलवरती घटवा, बसल्या बसल्या घटवा. तुम्ही कॉलेजला येता जाता ग्रुपने येत आहेत त्या रिॲक्शनचा स्टडी करा, त्याशिवाय ह्या रिॲक्शन्स लिहिता येणार नाहीत. थँक्यू.